जन्मलो आहे की ज्या देशात राम आणि सीता यांचा जन्म झालाय। श्रीराम आणि सीता हे फक्त हिंदूंचं दैवत नाहीये, तर ते देशातील सगळ्या नागरिकांचं दैवत आहेत, असं मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं। काही गोष्टी जरा खुल्या पद्धतीने बोलल्या पाहिजेत असंही ते म्हणाले। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन पटकथा लेखक सलीम खान आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते आज पार पडलं। त्यावेळी जावेद अख्तर बोलत होते। यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते। मनसेच्या दीपोत्सवाचं यंदाचं हे 11वं वर्ष आहे। शिवाजी पार्क दादर इथं हा दीपोत्सव दरवर्षी साजरा केला जातो। उद्घाटन झालेलं आहे। आता मी विनंती करतो माननीय निमंत्रित पाहुण्यांचं आपण स्वागत करूया। जो सड़क पे चल रहा होता, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम। तो इन दोनों को अलग सोचना जो है वो पाप है। ये तो मोहब्बत की, एकता की, गृहस्थ जीवन की बेहतरीन मिसाल है। जय सिया राम। सिया और राम को अलग सिर्फ एक नहीं किया था, उसका नाम था रावण, और जो अलग करे वो रावण। तो आज आप मेरे साथ 3 बार नारा लगाएंगे, जय सिया राम। बोलिए जय सिया राम। या सीता जी को सिर्फ हिंदुओं का धरोहर नहीं समझता, इस देश के हर वासी का, हर आदमी जो इस धरती पर पैदा हुआ है, जो अपने को हिंदुस्तानी कहता है, रामायण उसका सांस्कृतिक धरोहर है। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आता पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला होणार आहे। अजित पवार गटाकडून सुमारे 20,000 बोगस शपथपत्र दाखल करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाने केलेला आहे। आज सुनावणी पार पडली। यातील काही शपथपत्र ही अल्पवयीन मुलांच्या नावावर असल्याचा आरोपही करण्यात आलाय। विशेष म्हणजे जमा केलेल्या शपथपत्रांमध्ये अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा शरद पवार गटाने केलेला आहे। तसंच अजित पवार गटाची अनेक शपथपत्र खोटी असल्याचा आरोपही शरद पवार गटाच्या वकिलांनी केला आहे। आमच्या वकिलांनी 24 कॅटेगरी ऑफ फोर्स म्हणजे चुकीचे ॲफिडेव्हिट जे केले आहेत त्यासंबंधीचे पुरावे सादर केले। त्याच्यामध्ये मृत व्यक्तींचे झालेले होते, त्याच्यामध्ये 10 वर्षाचा, 12 वर्षाच्या, 14 वर्षाच्या पोरांनी ॲफिडेव्हिट सादर केलेले होते, चुकीच्या पदाचं ॲफिडेव्हिट सादर केलेलं होतं। असे चुकीचे ॲफिडेव्हिट सादर करणं म्हणजे कोर्टाची दिशाभूल आहे। आणि इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल बॉडीचा अशी फसवणूक करणे हे चुकीचं आहे। हे सगळं आजच्या ह्याच्यात दाखवण्यात आलं। आज निवडणूक आयोगाच्या पुढे या ठिकाणी मेरिटवरती सुनावणी सुरू होणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं, परंतु शपथपत्रामध्ये काही तांत्रिक बाबी अतिशय किरकोळ संख्येच्या, कारण 8-2.5 लाखापेक्षा जास्त शपथपत्र हे आमांच्याकडनं त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत, म्हणून अतिशय किरकोळ संख्येने असलेल्या काही शपथपत्राच्या मधल्या तांत्रिक बाबी सांगत सुनावणी लांबवण्याचा एक तऱ्हेचा प्रयत्न त्या ठिकाणी केल्यासारखं आम्हा मंडळींना त्या ठिकाणी वाटतंय। निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला होता। तेव्हापासून संजय राऊत निवडणूक आयोगावर चांगलेच नाराज आहेत। संजय राऊतांच्या नाराजीचा उद्रेकच झाला आणि त्यांनी निवडणूक आयोगाला पक्षाची उपमा दिली। आयोगावर टीका करण्यापेक्षा त्यांनी संख्याबळाकडे पाहावं असा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला। त्यांनी 20-25 आमदार इकडे तिकडे गेले म्हणून संपूर्ण शिवसेना एका फुटीर गटाच्या हातात ठेवावी, याच्यामध्ये इलेक्शन कमिशनची नियत आणि बिघडलेलं चरित्र दिसतं। अशा इलेक्शन कमिशनकडे जाऊन काय नाही मिळणार आहे, हे सगळे पोपट आहेत सरकारचे। शरद पवार हयात आहेत, पक्षाचे संस्थापक, आणि त्यांचा पक्ष अजित पवारला दिला जातो। निवडणूक आयोग असेल या बाकीच्या यंत्रणा असतील त्या स्वायत्त आहेत। घटनेनं, कायद्यानं दिलेल्या चौकटीत राहून या सगळ्या स्वायत्त संस्था काम करत असतात। एवढं सुद्धा
4 टर्म खासदार राहिलेल्या जर मान्यवरांना समजत नसेल तर ठीक आहे, त्यांना काय म्हणायचे ते त्यांनी म्हणू द्या. राज्य हे कायद्यानं चालतं, घटनेनं घालून दिलेल्या नियमानं चालतं, एवढंच फक्त संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आधीच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे कैद्यांना अवैधरित्या मिळणाऱ्या सुविधांवरून पोलीस प्रशासनावर टीका होतीये. तीन चार प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत. जेलसारख्या संवेदनशील परिसरामध्ये CCTV फुटेज का नाही? इथे CCTV बसवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जर एखाद्या कैद्यांना तुम्ही कोणती वस्तू देत होतात, कैद्यांना वस्तू देणं जर इतकं गरजेचं होतं तर मग जेल प्रशासनाकडे पत्र लिहावं, अधिकृत परवानगी घ्यावी, वस्तू तपासून द्याव्या. अशी आपल्याकडे प्रक्रिया असताना तुम्ही इथे वस्तू देता. ज्या वस्तू दिल्या ते कपडा लत्ता नव्हता, ती छोटी पाकिटं होती. मग त्या पाकिटांमध्ये चरस होतं का, ड्रग्ज होतं का, दारूच्या बॉटल होत्या का, की सिगरेट होत्या, काय होत्या, याची उत्तरं पोलीसच देऊ शकतील. त्यांनीच काय, कोणीही एखादी तक्रार केली असेल, एखादा व्हिडिओ ट्विट केला असेल, सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि कारवाई केली जाईल. तोंड तर बंद झालीच आहे, उरलेली लवकर होतील. सुषमा अंधारेंनी एक व्हिडिओ ट्विट केला होता आणि त्यावरून त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आता आपण बघत होतो. पुढे जाऊया. मराठ्यांना OBC आरक्षण देण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत. यावरून बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील या वादावरून संजय राऊतांनी सरकारमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती आहे असा आरोप केलाय. त्यामुळे आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावरून राजकीय आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू झालेले आहेत. आरक्षणावरून वाद, विरोधकांचा घणाघात. कॅबिनेट बैठकीत गँगवॉर सारखी परिस्थिती. भुजबळांवरून राऊतांचा सरकारवर निशाणा. सत्ताधाऱ्यांकडून राऊतांवर जोरदार पलटवार. मराठ्यांच्या OBC आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रात राजकारण तापलंय. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी तर थेटपणे मराठ्यांना OBC प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध दर्शवलाय. भुजबळांच्या याच भूमिकेवरून बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. या मुद्द्याला धरून आता ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती उद्भवल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. माझ्या माहितीप्रमाणे सध्या जे काय युद्ध सुरू आहे OBC विरुद्ध मराठा, कॅबिनेटमध्ये गँगवॉर सारखी परिस्थिती आहे. टोळी युद्ध आहे कॅबिनेटमध्ये या विषयावर. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झालेली आहे. या राज्यामध्ये असं चित्र कधीच नव्हतं. संजय राऊतांचा हा आरोप गंभीर आहे, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलंय. अजित पवार गट तसंच शिंदेंच्या शिवसेनेनं राऊतांना प्रत्युत्तर दिलं. राऊतांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचा घणाघात अजित पवार गटानं केलाय, तर शिंदेंच्या सेनेनंही राऊतांवर पलटवार केलाय. संजय राऊत साहेबांना कोणी सांगितलं त्याची मला कल्पना नाही, पण त्या ठिकाणी साधी आमची चर्चा सुद्धा झाली नाही. काय झालं किंवा काय नाही हे संजय राऊत साहेब फक्त भाकीत करतात. हा केवळ फक्त भाकट कल्पना ज्या असतात ते संजय राऊत सकाळी सकाळी सांगतात. त्यांना ते फ्रस्ट्रेशनमध्ये असल्यामुळे असं काहीतरी वेगळं काहीतरी आपण सोडून द्यायचं आणि राज्याच्या जनतेला कन्फ्यूज करायचं, हेच फक्त त्यांचं काम आहे सकाळी सकाळी. हे जे शब्द आहेत ना, गँग वॉर वगैरे, हे त्यांच्यासाठी आहे, आपल्या संजय राऊतांच्यासाठी. आणि त्याच्यामुळे असले शब्द एकतर आम्ही वापरत नाही. ते आम्ही ज्याला आसामला होतो त्याला मुर्दे पाडण्याची भाषा करत होते, प्रेत नेऊन विधान सभेमध्ये टाकण्याची भाषा करत, ही त्यांची भाषा आहे जी महाराष्ट्राला आवडत नाही. आणि म्हणून आज सुद्धा जो काय एक 8व्या क्रमांकावर उभाटा पोचलं त्याचं कारण सुद्धा संजय राऊतांची ही भाषा आहे. एकंदरीतच OBC नेत्यांमधली अस्वस्थता आणि आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमधील वेदना जास्त वेळ लपवता येणार नाही. आता आरक्षणाची दुधारी तलवार सरकारचं संरक्षण करेल की जखम देईल हे येत्या काळातच स्पष्ट होईल. पण
तुर्तास तरी आरक्षणाचा हा तिढा सरकार कसं सोडवतं यावर आगामी राजकारण अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मनोज जरांगे पाटील 15 नोव्हेंबरपासून तिसऱ्या टप्प्यातल्या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. कोल्हापुरामध्ये आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांचे आशीर्वाद घेऊन जरांगे पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर निघणार आहेत. मराठा आरक्षणाच्या 2 टप्प्यातील आंदोलनात राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्या मनाप्रमाणे पावलं उचलली, पण आता सरकारनं सतत तारखाही वाढवून घेतल्या. परिणामी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे टप्पे सुद्धा वाढत चालले आहेत. आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पुन्हा एकदा गाठी भेटी घेण्यासाठी आपण हा दौरा सुरू करतोय. 15 नोव्हेंबर 2023 पासून ते 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपण हा पहिले 2 टप्पे झाले, आता तिसरा टप्पा सुरू करतोय. असे आपण एकूण 6 टप्पे केले. हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी, एक मिनिट, राजकारणी माणसासाठी, नेत्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि डॉक्टरांसाठी महत्त्वाची माहिती. आम्ही जो हा दौरा पाठीमागचा 2 केलेत आणि हा पण तिसरा केला, याच्यामध्ये कोणाकडूनही एकही रुपया घेतला जात नाही. कोणत्याही अधिकाऱ्यानं, कोणत्याही नेत्यानं, कोणत्याही उद्योगपतीनं, कोणत्याही डॉक्टरांनं जर कोणी पैसे मागितले तर त्याला देऊ नका. कारण स्वतःचा खर्च स्वतः हे लोक स्वतःच्या गाडीचा पण करतात आणि दौऱ्याचा, डिझेलचा पण करतात. 1 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सगळ्यांनी, म्हणजे जे आत्ता साखळी उपोषण उभा आहेत ते सुरूच ठेवायचे, परंतु 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रातलं एकही गाव असं राहणार नाही की तिथं मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू नाही. सगळ्यांनी साखळी उपोषण सुरू करण्याची तयारी आत्तापासून करायची. राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारची समिती संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर करते. अनेक जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगानं सुरू आहे. प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कामातून किती कुणबी नोंदी सापडल्या याची जिल्हानिहाय आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 57,688 कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 45,000पेक्षा जास्त नोंदी आढळलेल्या आहेत. धुळे जिल्ह्यात 31,453 कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. या शोध मोहिमेत मोडी अभ्यासकांची मोठी मदत होते. लिप्यांतर सॉफ्टवेअरचा आणि मोडी किरण पुस्तकाचा वापर करून त्याची मदत घेऊन ही माहिती समोर आणली जाते. राज्यात कुठे किती कुणबी नोंदी सापडल्या आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया. छत्रपती संभाजीनगर 932, हिंगोली 3130, जालना 2764, नांदेड 389, परभणी 1466, लातूर 364 कुणबी नोंदी, बीडमध्ये 3994 कुणबी नोंदी, धाराशिवमध्ये 459, अहमदनगरमध्ये सर्वाधिक 57,688, धुळे जिल्ह्यात 31,453 कुणबी नोंदी, मालेगावात 4,352 नोंदी, कोल्हापुरात 5,566, रत्नागिरीत फक्त 69, पुण्यामध्ये 20,000, सांगलीमध्ये 2,211, सोलापुरात 2,187, जळगावात 45,728. अहमदनगर पाठोपाठ जळगावमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा बिघडलेली आहे. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावतच चाललाय. त्यामुळे मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून कोर्टानं सुद्धा सरकार आणि पालिका प्रशासनाला धारेवर धरलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील वायू प्रदूषणाबाबत वर्षावर बैठक घेण्यात आली.
राज्यातील प्रदूषणाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा घेण्यात आला। मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्याकरता मुंबई महापालिकेने विशेष पथकं तयार करावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या गेल्या आहेत। याशिवाय प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे। बांधकाम साईटवर गन स्प्रिंकल्स बसवले पाहिजेत। MMRDAच्या बांधकाम साईट्स धूळमुक्त केल्या पाहिजेत। अर्बन फॉरेस्टवर भर दिला गेला पाहिजे। रस्ते धूळमुक्त करण्याकरता पालिकेने विशेष पथकं सुद्धा तयार करायला हवीत। वॉटर टँकरची संख्या वाढवायला हवी। मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्याने धुवून काढायला हवेत। अशा वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले आहेत। मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये वाढतं प्रदूषण लक्षात घेता हे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना काय काय केल्या पाहिजे या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि लवकरच या सर्व उपाययोजनांमुळे प्रदूषण कमी होईल। लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी या ठिकाणी जे जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतलेत। मुंबई महापालिकेला देखील सूचना दिलेल्या आहेत की आपण अतिशय जे काय रस्त्यावर असलेली धूळ, जी बांधकामामुळे असलेली धूळ, जे काय डेब्रिज आहे, माती आहे, हे सर्व रस्त्यावर दिसता कामा नये आणि रस्ते सफाईबरोबरच धूळ आणि माती सफाईबरोबरच पाण्याच्या टँकर 1000 टँकरच्या माध्यमातून दररोज मुंबईतले सर्व रस्ते स्वच्छ धुवावेत अशा प्रकारचे निर्देश दिलेत। आवश्यकता भासल्यास आणखी जे काय फॉगर आहेत ते देखील वापरता येतील। क्लाउड शेडिंगची आवश्यकता नाही कारण ते काल पाऊस पडलाय आणि आवश्यकता जे आवश्यक जी यंत्र, जी मशिनरी आवश्यक असेल ती सर्व वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या सगळ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघत होतो। प्राईम टाईममध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता वेगवान स्वरूपातल्या घडामोडींसह काही क्षणात आपण माझा सहकारी मिलिंद सोबत पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।